नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नील पावशेकर आणि आज आपण बोलू भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातली जी काल थरारक लढत झाली, फायनलचा सामना झाला त्याबद्दल. असं म्हणतात, दुःखाच्या रात्री कोणाला झोप येत नाही आणि सुखाच्या रात्री कोणी झोपू शकत नाही. अगदी तशीच परिस्थिती कालची होती. 2013 पासून ICC ट्रॉफीचा जो दुष्काळ पडला होता, ICC ट्रॉफी जी टीम इंडियाला हुलकावणी देत होती, त्याला रोहित अँड कंपनीने आपल्या पराक्रमाने गवसणी घातलेली आहे आणि तमाम क्रिकेट रसिक, देशप्रेमी आणि देशवासी सगळे आनंदात न्हाऊन निघालेले आहे. मित्रांनो, अंतिम सामना आणि त्यातही टॉस जिंकणं खूपच महत्त्वपूर्ण असते आणि सुदैवाने रोहितने यावेळेस टॉस जिंकला आणि फलंदाजी पत्करली आणि हे विजयाचं एक पहिलं सुचिन्ह होतं. मात्र आपला प्रारंभ एवढा चांगला झाला नाही. रोहित आणि पंत स्वीप शॉट मारण्यात लवकरच बाद झाले आणि आत्तापर्यंत स्पर्धेत उत्तम कामगिरी करणारा, मिडल ऑर्डरला स्थैर्य देणारा सूर्यकुमार हा तळपलाच नाही, चमकलाच नाही. तो सुद्धा लवकर बाद झाला आणि 3 गडी बाद होताच टीम इंडियावर प्रेशर वाढला. परंतु यावेळेस रोहितच्या नेतृत्वाची चुणूक दिसली. त्यांनी 5व्या क्रमांकावर अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवलं. निश्चितच लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना भेदणं सोपं झालं नाही आणि या दोघांनी म्हणजे विराट आणि अक्षरने जवळपास 70ची भागीदारी करत टीम इंडियाला स्थैर्य दिलं. आणि महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत या स्पर्धेत सलामीला येऊन फारसा चमक दाखवू न शकलेला विराट, भारताचा आधारस्तंभ, फलंदाजीचा कणा असलेला विराट यांनी विचार करून शांतपणे संयमाने फलंदाजी केली आणि जवळपास 76 धावा केल्या त्यांनी अक्षरसोबत एक जी पार्टनरशिप केली, त्यानंतर त्यांनी शिवम दुबेसोबत जी पार्टनरशिप केली, त्यामुळे टीम इंडियाला खरंच एक चांगला स्कोअर करण्यात यश मिळालं. अंतिम सामना प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेचा संघ आणि 176 रन्स डिफेंड करायच्या होत्या. आदर्श परिस्थिती आणि अशा या आदर्श परिस्थितीचा जर आपल्या गोलंदाजांनी सामना नसता घेतला तर मग वर्ल्ड कप केव्हा मिळाला असता. अर्थातच आपलं संपूर्ण लक्ष, संपूर्ण जी ताकद होती गोलंदाजीची ती होती बुमराहमध्ये. बुमराह आणि बुमराहने देखील निराश केलं नाही. बुमराहने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांचा जो सलामीवीर होता हेनरिक रेझा याला त्यांनी त्रिफळाचीत केलं आणि एक भक्कम सुरुवात, एक चांगली सुरुवात टीम इंडियाला मिळाली. त्याला गोलंदाजीत उत्तम साथ दिली अर्शदीप सिंगने सुद्धा त्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये खतरनाक असलेला दक्षिण आफ्रिकेचा जो कर्णधार आहे एडन मार्करम, त्याला सुद्धा पंत करवी झेलबाद केला. मात्र मित्रांनो, यानंतर खरी गंमत आली ती क्लिंटन डिकॉक आणि स्टब्स यांनी. या दोघांनी फिरकी गोलंदाज असो, वेगवान गोलंदाज असो, यांचा खरपूस समाचार घेत टीम इंडियाच्या तोंडचं पाणी पळवलं आणि या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत परत एकदा दक्षिण आफ्रिकेला आपल्या सामन्यात परत आणलं. मात्र या सामन्यात फारसा चमक दाखवू न शकले, गोलंदाजीत फारसा चमक न दाखवू शकलेला अक्षर पटेल पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला आला आणि खतरनाक ठरत असलेल्या स्टब्सचा त्यांनी त्रिफळा उडवला आणि तिसरी जी आपल्याला सफलता मिळेल त्यामुळे परत इंडिया या मॅचमध्ये कमबॅक केलं आहे. परंतु यानंतर मात्र खेळपट्टीवर जो आला क्लासन, त्याचा क्लास वेगळाच होता. क्लास इज परमनंट आणि त्यांनी ज्या प्रकारे क्लिंटन डिकॉकसोबत 36 धावाची वेगवान भागीदारी केली ते पाहता हा सामना आपल्या हातून गेला असंच सर्वांना वाटत होतं. मात्र परत एकदा अर्शदीप सिंगने क्लिंटन डिकॉक जो खतरनाक ठरत होता त्याला डीप फाईन लेगला झेलबाद केलं. मात्र इथे सुद्धा मित्रांनो तुम्हाला रोहितच्या नेतृत्वाची चुणूक दिसेल. क्लिंटन डिकॉक ज्या प्रकारे खेळत होता, ज्या प्रकारे शॉट उंचावून मारत होता ते पाहता रोहितने आपला क्षेत्ररक्षक ऑनवरून डीप फाईन लेगला नेला आणि बरोबर तिथे क्लिंटन डिकॉकने आपल्या क्षेत्ररक्षकाला झेल दिला आणि तिथेच खरं सांगायचं म्हणजे विजयासाठी टीम इंडियाचं दार थोडं किलकिलच झालं. परंतु मित्रांनो, हा आनंद जास्त काळ टिकला नाही, कारण यानंतर खेळपट्टीवर होता क्लासन, जो काही केल्या टीम इंडियाला जुमानत नव्हता आणि त्यांनी ठरवून
अगदी मनासारखं अक्षर पटेलला टार्गेट केलं. अक्षर पटेलचा जो 15वा ओव्हर होता त्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलनं अक्षरशः धावांचा लंगर लावलेला होता. 20 ते 24 धावा अक्षर पटेलने देऊन जो सामना आत्तापर्यंत भारताच्या हातात होता तो दक्षिण आफ्रिकेच्या गोटात दक्षिण आफ्रिकेकडे झुकवला. आणि याला कारणीभूत होतं क्लासनची दे दनादन फलंदाजी. तो ज्या शांतपणे, ज्या मनापासून आणि ज्या सहजतेने खेळत होता ते पाहता ही मॅच आपल्या हातून गेली असं वाटत होतं. परंतु मित्रांनो, परत एकदा रोहितने आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत 16वा ओव्हर बुमराहला दिला आणि या ओव्हरमध्ये बुमराहने जी टिच्चून गोलंदाजी केली त्यामुळे धावांचा रन रेट वाढला आणि तिथे हलकीशी एक दुसरी आशा निर्माण झाली की आता काहीतरी होईल. आणि मित्रांनो, अगदी तसंच झालं आणि तिथे गोलंदाजी मिळाली हार्दिक पटेलला. आत्तापर्यंत लपवून ठेवलेला हा हिरा, लपवून ठेवलेला हा खजिना रोहितने बाहेर काढला आणि खतरनाक ठरलेल्या क्लासनला हार्दिकने पहिल्याच चेंडूत पंतकरवी झेलबाद करवलं आणि 70% सामना भारताच्या बाजूने झुकवला. कारण क्लासन आणि यान्सन यांनी जवळपास वेगवान 36 धावांची भागीदारी करत परत टीम इंडियाला धोक्यात आणलं होतं. परंतु यानंतर बुमराहचा शेवटचा ओव्हर म्हणजे जवळपास तो 18वा ओव्हर बुमराहला देण्यात आला. तो सुद्धा एक सुंदर ओव्हर ठरला आणि त्या ओव्हरमध्ये बुमराहने आपल्या यॉर्करची बुमराहची जादू दाखवत तिथे यान्सनचा त्रिफळा उडवला आणि पुन्हा एकदा सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकलं. परंतु मित्रांनो, अजूनही धोका टळला नव्हता. कारण किलर मिलर अजूनही दक्षिण आफ्रिकेचा आधारस्तंभ, शेवटचा नोन फलंदाज खेळपट्टीवर होता. आणि अशा वेळेस 19वा ओव्हर टाकला अर्शदीपने. खरे तर किती प्रेशर असेल अर्शदीपवर याची तुम्ही कल्पना करू शकता. परंतु अर्शदीपने आपली सुंदर गोलंदाजी करत सामना पुन्हा एकदा भारताला कायम ठेवलं. फार कंजूसी केली आणि जास्त रन्स दिले नाही. मात्र शेवटचा ओव्हर होता पुन्हा एकदा हार्दिक पांड्याकडे, कारण अर्शदीप आणि बुमराहचे ओव्हर संपलेले होते आणि 6 चेंडूत दक्षिण आफ्रिकेला हवे होते 16 धावा. तर पुन्हा एकदा हार्दिकवर सगळ्यांच्या नजरा टिकल्या होत्या. अब तुम्हारे हवाले हार्दिक साथियो. पूर्ण भारताचं लक्ष, तमाम क्रिकेट प्रेमी जीवात जीव आणून, डोळ्यात पाणी आणून हार्दिककडे बघत होतो. आणि मित्रांनो, हार्दिकने निराश केलं नाही. त्याचा पहिलाच बॉल लो फुलटॉस होता आणि किलर मिलरने पूर्ण ताकदीने तो चेंडू सीमारेषेच्या जवळपास बाहेर पाठवलेला होता. पण झालं काय, तिथे होता सूर्या जरी आकाशात तळपत नसला तरी यावेळेस सूर्या सीमारेषेवर होता आणि सीमारेषेवर सूर्याने अप्रतिम झेल घेतला. अप्रतिम झेल म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा बघा मित्रांनो, जवळपास 7 पाऊल त्या झेलमध्ये सूर्याचे पडले होते. 7 पाऊल. आणि ज्या प्रकारे त्याने जे 7 पाऊल टाकले त्यानुसार सूर्याला 7 खून सुद्धा मी माफ करायला तयार आहे. पहिले 3 पाऊल सीमारेषेच्या आतमध्ये झेल घेतला, नंतर चेंडू हवेत उडवला, 3 पाऊले बाहेर टाकली, पुन्हा 1 पाऊल आत टाकून त्यांनी तो झेल पकडला आणि कॅचेस विन मॅचेस काय असते हे सूर्याने दाखवून दिलं. मिलर बाद होताच जवळपास 99% सामना भारताने जिंकला होता. परंतु क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकते आणि तसंच झालं होतं, जवळपास तसंच झालं होतं. यानंतर रबाडाने एक सीमापार चेंडू पाठवत परत थोडी धडधड वाढवली होती. परंतु मित्रांनो, ती धडधड फारशी टिकली नाही आणि हार्दिक पांड्या जो गोलंदाजीत फारसा नावाजलेला नाही, परंतु कठीण समय येता जो कामास येतो तोच खरा हार्दिक पांड्या, तोच खरा मित्र, तोच खरा देशवासियांच्या डोळ्यातला एक तारा ठरला. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रन दक्षिण आफ्रिकेचा संघ करू शकला नाही आणि टीम इंडिया 2013 नंतर परत एकदा ICC ट्रॉफी उंचवण्यात यशस्वी ठरली. तमाम देशवासियांचे स्वप्न जे इतक्या वर्षापासून होते त्याला रोहित अँड कंपनीने मूर्तरूप दिले.
विराटची अर्धशतकी खेळी, अक्षरची घणाघाती फलंदाजी, शिवम दुबेला सुचलेलं शहाणपण, त्यातच बुमराह, अर्शदीप आणि हार्दिक पांड्याची तुफानी गोलंदाजी ही या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं. दक्षिण आफ्रिकेचं कुठे चुकलं तर मित्रांनो, पहिल्या 3 विकेट्स लवकर जाऊन सुद्धा ते विराट, अक्षर आणि शिवम दुबेला कंट्रोल करू शकले नाही. त्यांचे स्पिनर केशव महाराज यांनी जरूर चांगली गोलंदाजी केली, पण त्यानंतर शम्सी तब्रेज आणि इतर गोलंदाज आपल्या फलंदाजांना रोखू शकले नाही. तर त्यांची फलंदाजी क्लिंटन डिकॉक, तसंच क्लासन आणि मिलर या तिघांभोवती केंद्रित राहिली. या तिघांव्यतिरिक्त कोणी फलंदाजी फारशी चमक दाखवू शकले नाही. परंतु तरीही मी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चोकर्स नाही म्हणणार. या सामन्यात त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मित्रांनो, आपण जरी जिंकलो असलो तरी दक्षिण आफ्रिकेचे प्रयत्न, त्यांनी दाखवलेली जिद्द, त्यांनी दाखवलेला झुंजारपण, ज्या चिवटपणे त्यांनी फलंदाजी केली, ज्या चिवटपणे त्यांनी लढत शेवटपर्यंत शेवटच्या ओव्हरमध्ये नेली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं. याबद्दल या सामन्यात तर ते चोकर्स अजिबात ठरले नाही. क्रिकेट आहे, सामना आहे, कोणीही जिंकू शकतो. फक्त काल आपण खूप चांगला खेळ केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघापेक्षा गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि या सर्वांवर कळस आयसिंग ऑन दी केक असेल तर ते रोहितचं नेतृत्व. भलेही प्लेयर ऑफ दी मॅच विराट ठरला असला, प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट बुमराह ठरला असला, तरी मित्रांनो लोकांच्या मनातलं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट असेल तो रोहित. रोहितचं 52 कशी नेतृत्व, लखलखतं नेतृत्व, धीर गंभीर नेतृत्व, दणकेबाज नेतृत्व यांनी टीम इंडिया पुन्हा एकदा ICC ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाली आहे. मित्रांनो, आपली पिढी भाग्यवान आहे, लकी आहे, नशीबवान आहे. आपण 1983, 2007, 2011, 2013 आणि आता 2024 अशा ICC ट्रॉफी आणि विश्वचषक जिंकण्याचे साक्षीदार आहोत. फारच भाग्यवान आहोत. रोहित अँड कंपनीला पुन्हा एकदा शुभेच्छा. तमाम क्रिकेट रसिक, देशवासी आणि प्रेक्षकांनो, माझ्या मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या दिग्विजयाच्या भरभरून शुभेच्छा. नमस्कार. पुन्हा एकदा आपण नंतर भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, धन्यवाद.